सातारा जिल्ह्यातला खटाव हा कायम दुष्काळी चटके सोसणारा तालुका। दुष्काळी भागातल्या या जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन पवनचक्की कंपन्यांनी अनेक एजंटद्वारे हजारो एकर डोंगरातली जमीन कवडीमोल दराने विकत घेतली। मात्र लांडेवाडीत तर त्याहूनही भयानक प्रकार घडला। एका पवनचक्की कंपनीनं या गावातल्या तब्बल 25 एकर जागेवर अनधिकृतपणे कब्जा मिळवल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलाय। कंपनीनं या 25 एकरात मोठमोठाल्या पवनचक्क्या उभारल्यात आणि या जागेवरील गुरसराई बंद केली आहे। आधीच दुष्काळानं पिसलेल्या या गावकऱ्यांचं गायरान हिरावून घेतल्यानं गुरं चारायची तरी कुठं असा प्रश्न या गावकऱ्यांना पडलाय। या संदर्भात तहसीलदार प्रांत या शासकीय कर्मचाऱ्यांना वरचीवर निवेदन देऊन तोंडी सांगून आम्हाला ग्रामस्थाला न्याय दिलेला नाही। यातून असे लक्षात आलं की बाबा ही तहसीलदार प्रांत साहेब ही सर्व आमच्या ग्रामस्थांना जाणून बुजून फसवणूक करतात। तर ही जी 24 तास या चॅनलला आम्हाला ग्रामस्थांना सपोर्ट करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। या कंपनी विरोधात गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलनं केली, उपोषणं केली। गेल्या 3 वर्षांपासून खटाव तहसील कार्यालय आणि प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली। मात्र प्रशासन आणि पवनचक्की कंपनी यांचे आर्थिक संबंध असल्यानं कोणताही अधिकारी या पवनचक्की कंपनीवर कारवाई करत नाही असा आरोप लांडेवाडी ग्रामस्थ करतायत। 3.5 वर्ष आम्ही संघर्ष करतो पण त्याचं कोण दखलच घेत नाही। तिकडं शासन दरबारी कधी फॉलोअप केसला काय म्हणले प्रांत शासन दरबारी आमचं सरपंच आम्ही जात होतो पण नुसतेच आम्हाला हा तुमचं झालंय करतो असं होईल तसं होईल सांगत होते लोक आम्हाला। यापेक्षा काय नाही, पुढं काहीच नाही आम्हाला मिळालं। आंदोलनं करून थकलेल्या या गावकऱ्यांनी अखेर झी हेल्पलाईनची मदत घेतली। या गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं गावकऱ्यांची भेट घेतली। जानेवारी 2013 साली वाघजाई देवी मंदिर परिसरातील एकूण 122 एकर जमीन या कंपनीनं कवडीमोल भावात विकत घेतली होती। मात्र या कंपनीनं दुसऱ्याला मुखत्यार पत्र देऊन गावाच्या मालकीच्या हद्दीतच पवनचक्क्या उभारल्या। सातारा जिल्ह्यातील हजारो भाविक या डोंगरावर वाघजाई मंदिरात दर्शनासाठी येतात। या मंदिराच्या अगदी 80 फुटावर या कंपनीनं बेकायदा पवनचक्क्या उभारल्यात। त्यामुळे या पवनचक्क्या बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करतायत। पवनचक्की वाघजाई देवी मंदिरापासून साधारणपणे 70 ते 80 फुटावर लावलेली आहे आणि मंदिराला किंवा भाविकांना किंवा सगळ्यांना त्या पवनचक्कीपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तेव्हा ती जबाबदारी शासनाने घ्यावी। देवापाशी आलं तर एकदम ह्या मशीनच्या आवाजानं नकोच वाटतंय आणि ती कधी अंगावर पडते का अशी भीती माणसाच्या मनात निर्माण झाली, माझ्या पण मनात निर्माण झाली। त्याबद्दल शासनानं त्वरित लक्ष देऊन ह्या विषयाचा सोक्षमोक्ष करावा। गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर या गावकऱ्यांना सोबत घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं दहिवडच्या प्रांताधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं। प्रांताधिकाऱ्यांना या गावकऱ्यांची समस्या सांगितली। त्यांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्र पाहिली आणि यावर त्वरित कारवाई करून 7 दिवसातच या जागेची शासकीय मोजणी करण्याचे आदेश दिले। कंपनीची बैठक घेऊन त्यांना नोटीस तहसीलदार लेवलवर तहसीलदारांनी संधा दिलेली, त्यामुळे त्यांच्या स्तरावर नोटीस वगैरे काढून आणि आमच्या स्तरावर बैठकही घेऊन 15 दिवसात आम्ही त्यांना इंटिमेशन देऊन त्याच्यानुसार कारवाई करतोय आम्ही। तर आमच्या रेकॉर्डवर तर अतिक्रमण नाही, पण जर खरंच झालं असेल तर त्याची मोजणी करून घेऊन त्याच्यानुसार जर झालं असेल तर कंपनीवर कारवाई करणार आम्ही। गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा फळ आता लवकरच या गावकऱ्यांना मिळणार आहे। शासकीय मोजणीनंतर गावाचं गुरसरण मोकळं होईल अशी अपेक्षा या गावकऱ्यांना आहे। मात्र विकासाच्या नावाखाली स्वतःचं उखळ पांढरं करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना लुबाडणाऱ्या अशा मुजोर कंपन्यांवर कडक कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।